नमस्कार. शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. पहिला रिझल्ट मी बघण्यासाठी पहिलं गांडूळ निम्म आणि ते म्हणजे अर्ध्या प्लॉटला गांडूळ खत वापरायचो आणि ह्याला अर्धं वापरायचं, म्हणजे सुकल्या वगैरे नाही का, युरिया सुकल्या. तर ह्याचं रिझल्ट चांगला असल्यामुळे मी ते युरिया सुकल्याचं बंदच करून टाकलं. म्हणजे आता नमस्कार, शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गराडे परिसरातील रावडेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी काकासाहेब रावडे यांनी गोवर्धन प्रकल्पाद्वारे गेले अनेक दिवसापासून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना गांडूळ खताची विक्री केलेली आहे. आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे. शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू झालेली आहे. गेले अनेक दिवसापासून, गेले 2 वर्षापासून थोडासा पाऊस अनिश्चित होता, परंतु यावर्षी मात्र समाधानकारक पावसाची सुरुवात झालेली आहे आणि परिसरामध्ये सगळीकडेच शेतकरी आता खरीपाच्या पेरणीची तयारी करू लागलेली आहेत आणि त्यासाठी मग खताची आवश्यकता असते. म्हणून मुद्दामून पुरंदर तालुक्यातील रावडेवाडी या ठिकाणी काकासाहेब रावडे यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केलेला आहे. त्याची माहिती आपण आज या ठिकाणी घेणार आहोत आणि ज्या शेतकऱ्यांना गांडूळ खत हवं आहे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी गांडूळ खत काकासाहेब आपणा सर्वांना उपलब्ध करून देणार आहेत. काकासाहेब नमस्कार. नमस्कार. या अगोदर आपण एकदा आपल्या प्रकल्पाची माहिती घेतलेली होती. त्यानंतरही काही शेतकऱ्यांचे फोन आले, परंतु आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे, शेतकऱ्यांची धावपळ सुरू झालेली आहे. काय आपल्याकडे खताची काय परिस्थिती आहे? पहिल्यांदा मी आपणा सर्व चॅनेलच्या सबस्क्रायबरना नमस्कार म्हणतो. त्याचप्रमाणे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. खरीप हंगाम आता चालू झालेला आहे. ओके, लोकांची शेतीच्या कामाची लगबग चालू आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक पार्ट येतो म्हणजे खत. आणि आपल्याकडे गांडूळ खत मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे गांडूळ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. काका, आता आपण बघतो की लोकांची बाजरी असेल, म्हणजे खरीपातील जी पिकं असतील त्या पिकांसाठी शेणखताचा वापर शेतकऱ्यांना आवश्यक असतो, परंतु आता शेणखत ज्या प्रमाणामध्ये उपलब्ध पाहिजे त्या प्रमाणावर उपलब्ध नाही. तर त्या शेणखताला पर्याय गांडूळ खत होऊ शकतं का? हो, नक्कीच होऊ शकतं. कारण गांडूळ खत हे शेणखतापेक्षा जवळजवळ 8 ते 10 पटीने चांगलं आहे. ओके. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही पिकाच्या वाढीसाठी 16 सूक्ष्म द्रव्यांची घटक, मूलद्रव्यांची गरज असते. शेणखतातून ते सर्व मूलद्रव्य मिळत नाहीत, पण जवळपास 14 मूलद्रव्य हे गांडूळ खतातून मिळतात. त्यामुळं गांडूळ खत हा एक उत्तम पर्याय आहे. नुसता शेणखतालाच नव्हे तर रासायनिक खताला सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. साधारण आता आपण बघतो गांडूळ खत, शेणखत लोक शेतकरी साधारण 4.5 ते 5 हजार रुपये ट्रॉलीपर्यंत शेणखताची सध्या विक्री शेणखताची विक्री करतायत. परंतु लोकांना खात्री नाही की ते शेणखत चांगल्या पद्धतीने मिळेल का नाही. तर साधारण आपल्याकडे साधारण किमती कशी असते आणि काय ट्रॉलीच्या हिशोबामध्ये? आपल्याकडे जे शेण आहे साधारणपणे 3000 रुपयाला ट्रॉली मिळते आम्हाला, ओल्या शेणाची. त्यातून भराई आणि वाहतूक खर्च आणि हा जो सगळा बघितला तर 4-4.5 हजार रुपयापर्यंत एक ट्रॉली बसते. बरोबर. आणि एक ट्रॉलीपासून साधारणपणे 1 टनाच्या आसपास खताची निर्मिती. साधारण त्याची 1 टनाला किती आपण विक्रीसाठी? आपला आता 12 रुपये किलोचा रेट आहे. आपल्याकडे 40 किलोची पिशवी आहे आणि 40 किलोची पिशवी आपण 480 रुपयाला विकतो. आता आपण बघतो हे खत कुठल्या कोणकोणत्या पिकांसाठी आवश्यक असतं? हे सर्व पिकांसाठी गरजेचं आहे. कुठलंही फुल पीक असेल, फळ पीक असेल, भाजीपाल्याचं पीक असेल, सर्व प्रकारच्या पिकांना आपण या खताचा उपयोग करू शकतो. आता आपण बघतो की शेणखताची क्वांटिटी, म्हणजे शेणखत समजा एकरी तर 4-5 ट्रॉल्या आपल्याला टाकायचे असते आणि मग त्या शेतकऱ्यांनी पर्याय केले की मला गांडूळ खत टाकायचे. मग तेवढंच गांडूळ खत टाकावं लागतं का? ते प्रमाण किती असतं? नाही, आपण साधारणपणे एकरी 1 टनाचं ॲव्हरेज आपण टाकणं आवश्यक आहे, तर जी शिफारसी प्रमाणे. पण शेतकऱ्यांकडे पैशाची अडचण असेल तर थोडं 500 किलो 2 टप्प्यात 500 किलो असं करून सुद्धा टाकू शकतो.
टनाचे किती पैसे होतात साधारण? 12,000 रुपये टनाला. 12,000 रुपये टनाला होतं. आता हे गांडूळ खत जे आपण तयार करतो त्याचे काही शेतकऱ्यांना रिझल्ट आहेत का ह्या परिसरात? की भरपूर बाबा भरपूर ज्या शेतकऱ्यांनी माझ्याकडनं गांडूळ खत नेलं ते शेतकरी पुन्हा पुन्हा यायला हा. लागले, कारण त्यांना जो अनुभव आला. मी लोकांना या ठिकाणी विनंती करेल सगळ्या शेतकरी बांधवांना की तुम्ही रासायनिक खतं तर वापरतात, तर थोडंसं गांडूळ खत ठराविक एरियासाठी गांडूळ खत तुम्ही वापरून बघा, त्याचा रिझल्ट बघा, आणि रिझल्ट बघितल्यानंतर मग तुम्हाला आपोआप कळेल की या खताचा फार चांगला रिझल्ट आहे, आणि मग लोक पुन्हा पुन्हा घेऊन. नमस्कार. नमस्कार. आपल्या इथं आता एक तरुण आणि प्रयोगशील शेतकरी आलेले आहेत. नवनाथ भाऊ रावडे यांच्याशी आपण आता संपर्क साधतोय. त्यांनी काकांच्याकडनं गांडूळ खत घेतलेलं होतं आणि काही पिकांवर त्यांनी त्या गांडूळ खताचा प्रयोग केला. तर त्यांच्याबरोबर आता चर्चा करूया की काय वाटलं तुम्ही जे गांडूळ खत वापरलेलं आहे त्याचा परिणाम काय झाला आणि कशा पद्धतीनं उत्पादनामध्ये वाढ झाली. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपण काकांनी सांगितले की गांडूळ खताकडे आपण वळालेला आहात, म्हणजे गांडूळ खत आपण वापरलेलं आहे शेतामध्ये. का बरं इतके शेणखत आहे, रासायनिक खतं आहेत, तरी गांडूळ खताचा वापर आपण का केला आणि त्याचा काय रिझल्ट आपल्याला कोणत्या पिकांसाठी आपण केला? आपण पहिले युरिया सुपलाच वापरत होतो. हां काकांनी हा प्लॉट चालू केल्याच्या नंतर मला म्हणले ट्राय करून बघ जरा थोडंसं कसं वाटतंय काय. तर त्यांनी मला 1-2 बॅग असेच दिल्या फ्रीमध्ये ट्राय सुरुवातीला. करायला. हां तर त्याचा निम्म्या ह्याच्यात मी हे टाकलं आणि निम्म्यात सुपला युरिया वगैरे टाकलं होतं. तर हे गांडूळ खताचं आहे ना, हे भरपूर झाडं व्यवस्थित आली एकदम एक नंबर, म्हणजे डेरेदार झाडं वगैरे झाली. आणि ह्याची जरा थोडी कमी झाली होती, ते पण झाली ती पण थोडंसं कमी होती. म्हणजे रासायनिक खतावर जी झाडं होती ती तुम्हाला त्याची ग्रोथ आहे ती कमी दिसली. हो. साधारण रोगाच्या बाबतीमध्ये काय फरक वाटला की बाबा ह्या खतामध्ये रोग कमी आहे, रोग जास्त आहे, रासायनिक खतामध्ये काय काय तुम्हाला, आणि उत्पादनामध्ये काय गांडूळ फरक जाणवला? खताची जी झाडं होती ना ती एकदम अशी डेरेदार झाड, तजेलदार होते. हा तजेलदार आणि फ्रेश दिसायची एकदम. त्यात जरा थोडंसं हे आता आमच्या इकडं फुल शेतीची माझी फुलशेती. सगळी, हां की थोडंसं बोकड्या वगैरे थोडंसं ह्या खताने थोडं कमी वाटतो मला. म्हणजे गांडूळ खताच्या वापरामुळे बोकड्या कमी कमी वाटतो. बोकड्याचं प्रमाण कमी आहे. कमी आणि कोणत्या पिकांसाठी तुम्ही वापरले? ही सगळं आपले कापरी असते, कलकत्ता गोंडा असतो, आष्टर असतो आपल्याकडे, आपली सगळं फुल शेतीच असते, बाकी काही नसतं. साधारण काय वर्षभर सुरू असतं का लागणीचा हंगाम काय एक असतो? 2-3 महिने फक्त. आता इंडिया उन्हाळ्यात. जरा उन्हाळ्यात कमी पडतं पाणी, त्यामुळे म्हणजे आता खरीपापासून तुम्ही फुल शेतीला सुरुवात करता. हो, आता चालूच होईल. साधारण कापरीसाठी किंवा गोंड्यासाठी प्रमाण काय वापरलेलं होतं? अर्धा किलोचं एका झाडाला टाकतो आपण. अर्धा किलो. म्हणजे असं 2 हाताची थोडंसं टाकायचं. हे अर्धा किलोचं अंदाजावून टाकायचं. म्हणजे कुठल्या स्टेजमध्ये, सुरुवातीच्या का फुल कुठल्या स्टेजमध्ये वापरतात? नाही, 15 दिवसानंतर, लागणीनंतर 15 दिवसांनी टाकतो आणि थोडंसं असं झाकून घ्यायचं आणि पाणी सोडायचं. कारण त्यात थोडे बारीक गांडूळ असतात ना, हां. पाणी सोडलं म्हणजे ते जिवंत राहते, नाही ते एकदम कोरड्याला ते मरून जाते. साधारण आता फुलशेती किती वर्षापासून तुम्ही ह्या फुलशेतीकडे वळालेला, कधीपासून करता? मी 5 वर्ष झालं असतील मी शेती करतोय, म्हणजे फुलशेती, फुलशेती. बाकीचे पहिले वेगवेगळं करायचो, पण आता फक्त 2-3 वर्ष झालं फक्त फुलच करतो. आता आपण अगोदर तुम्ही म्हटलं की रासायनिक खताचा वापर आम्ही करत होतो, आता आम्ही गांडूळ खताकडे मी वळालो. आता पूर्णपणे गांडूळ खत वापरताय का अशाच पद्धतीनं थोडं निम्म रासायनिक खत निम्म गांडूळ खत, असं कसं काय आहे का पहिला पूर्णपणे? रिझल्ट मी बघण्यासाठी पहिलं गांडूळ निम्म आणि ते म्हणजे अर्ध्या प्लॉटला गांडूळ खत वापरायचो आणि ह्याला अर्ध वापरायचं, म्हणजे सुपल्या वगैरे नाही का, युरिया सुपल्या. तर ह्याचं रिझल्ट चांगला असल्यामुळे मी ते युरिया सुपल्याचं बंदच करून टाकलं. म्हणजे आता पूर्णपणे आपण गांडूळ खताचाच वापरतो. आता आपण बघितलं की उत्पादन तजेलदार, तर तुम्ही सांगितले की झाडं तजेलदार येत आहेत, टवटवीत येत आहेत. उत्पादनामध्ये साधारण तुमच्या इतक्या वर्षात तुम्ही रासायनिक खतावर उत्पादन घेत होता, आता तुम्ही गांडूळ खताकडे वळालेला आहात. तर उत्पादनामध्ये काय वाढ झाली का? किती वाढ? उत्पादन म्हणजे 4-5 पटीने उत्पादन वाढलं माझं. ओके. हां. मी आजपर्यंत कधीच म्हणजे असे 2-3 पोत्याच्या वर फुलं तोडली नाही, पण 20-20, 25-25च्या म्हणजे अशा त्या पटीने वाढल्या असं. म्हणजे चौपट तुमचं गांडूळ खतामुळं. साधारण असं वाटतंय का तुम्हाला की जी पिरियड असतो म्हणजे फुलांचा हंगाम असतो तो याच्यामुळे काय परिणाम होतोय का? कमीत लवकरात संपतोय का जास्त दिवस चालतायत? काय काय तुम्हाला गांडूळ खताचा आणि रासायनिक खताचा याच्यामध्ये काय तफावत वाटते? ते गांडूळ खतामुळे ना थोडंसं जी 2 महिने चालत होती ना, ते अजून एका म्हणजे 15-20 दिवस जास्त चालते. म्हणजे जास्त थोडे तुम्हाला जास्त व्हायला लागले किंवा त्याचा हंगाम जास्त वाढला? हा, म्हणजे जे आपला अनुभव आलाय तेच सांगतोय आपल्याला. काही
नाही का, जे आहे ते सत्य आहे. मी वापर केलेला आहे म्हणून सांगतो. रोगांच्या बाबतीत काय फरक जाणवला आपल्याला? नाही, रोग पण कमीच आहेत जरा. मला ते आमच्या इकडे जरा बोकड्या व्हायरस जास्त, जरा झाड असे आकडलेले होते ना, हां. त्यांनी जरा एकदम फ्रेश झाडं दिसतात, एकदम टवटवीत दिसतात. आता काकांनी मागाशी बोलताना सांगितले की व्हर्मीवासचा आम्ही विक्री करतो, तुम्ही त्याचा वापर केलेला आहे व्हर्मीवास? त्यांनी मला ट्राय करायला दिलं होतं, हा. म्हणजे आता हे पाणी संपायच्या एंडिंगला दिले, हां, जरा बरं वाटलं. पण आता परत मी वापरणार आहे जरा, म्हणजे Vermi wash. वरून जी वापरतो ना आपण स्प्रेसाठी. औषधं, हां, ते पण म्हणजे बंद होतील. म्हणजे ही एकच वापरायचं आपल्याला गांडूळ खताचं, नाही तर खालून गांडूळ खत वापरतो आणि वरून दुसरी वापरली हां. तर तर मग ती त्यात- रिझल्ट व्यवस्थित नाही एकदम. म्हणजे मग शेतकऱ्यांना तुम्ही असं सांगाल की जर मी वापरणार? काकांना पाठीमागं सांगितलं की ह्याच्या वरून पण औषधं काय असेल ना तुमच्या गांडूळ खतापासून, हां, तर ते म्हणले मी बनवणार आहे. हा. तर त्यांनी मला ट्राय करायला दिलं होतं एक 5 लिटरचं कॅन, हां. त्याचा वापर केला, पण मी एंडिंगला झाला एकदम, नाही का. म्हणजे मग शेतकऱ्यांना तुम्ही सांगाल की जर वापरणार असाल तर गांडूळ खत वापरा, नाही 100% वापरलं पाहिजे. की त्याच्या जोडीला थोडं रासायनिक खत वापरलंय, थोडं गांडूळ खत वापरलंय, असं न करता पूर्णपणे तुम्ही? नाही गांडूळ खत आणि ते सुपले वगैरे त्यात टाकला ना, त्यात जी गांडूळ असतात ना ती हा. मारतात, मग त्याचा उपयोग होत नाही आणि त्या खताचा पण उपयोग होतो. बरोबर. एक तर वापरलं तर गांडूळ खतच वापरावं, कारण त्याचा रिझल्ट एक नंबर. गांडूळ खतात. हो, नवीन तरुणांना काय सांगाल? नवीन तरुण जे शेतकरी किंवा शेती करणारे की ज्यांना वाटतंय की आपण गांडूळ खत वापरावं, त्यांना काय तुमचं असं काय? नाही 100% गांडूळ खत वापरा. तुम्हाला रिझल्ट थोडंसं घेऊन बघा आधी, हां, रिझल्ट घेण्यासाठी, नाही का. आपण प्रयोग बघा आधी कसं वाटतंय, 4 याला टाका, 4 याला दुसरं वापरा, मग त्याच्यातून अनुभव येतच जाईल, नाही का. मला काकांनी पहिलं ट्राय करण्यासाठी असं सुरुवातीला. हां, फ्री म्हणले घेऊन जा, हां. ट्राय कसं वाटतंय बघ. पण ते एवढं माझं जोरात ही यायला लागलं की मला आपल्या गावाच्या कडेकडेची माणसं आहेत ना शेजारची, म्हणजे हे प्लॉट पाहायला यायची माझी. साधारण काय वापरलं, कसं केलं किती असं. घेता खत आणि किती किती क्षेत्राला किती वापरता तुम्ही? नाही, मी डायरेक्ट 25-30 गोणे घेऊन जातो. हां, जसं झाड असेल झाड तसं असेल ते झाडाला अर्धा किलो अर्धा किलो चायनी टाकायचं, डायरेक्ट असं पांगून टाकायचं. बुडक्यामध्ये टाकायचं. हम्म. ताई नमस्कार. खरं तर कोणताही व्यवसाय म्हटलं की स्त्रियांचा सहभाग हा सिंहाचा वाटा असतो आणि तसाच या गांडूळ प्रकल्पामध्ये या ठिकाणी वहिनी काकांच्या खांद्याला खांदा लावून या गांडूळ प्रकल्पामध्ये काम करतायत आणि त्याचबरोबर त्या शेतीची जबाबदारी त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्यावर आहे. ते शेतीमध्ये लक्ष घालतात, शेतीच्या उत्पादनाकडे लक्ष देतात, कटाक्षाने पाहतात. ताई तुम्ही गांडूळ खत तर बनवतात, परंतु बनवत असताना तुम्ही त्याचा वापर शेतामध्ये करता का? हो, मी शेतामध्ये वापर करते. मी आता माझ्या शेतामध्ये भुईमूग, वाटाणा, घेवडा, परत दुसऱ्या दिवाळीनंतर गहू, ज्वारी, हरभरा, म्हणजे सगळेच पिकं घेते मी. हा. तर सगळ्याच पिकांना मी गांडूळ खत वापरते. साधारण काय वाटतं आपल्याला, काय त्याचा काय परिणाम काय? छान आहे, म्हणजे पीक एकदम तजेलदार राहतं, हा, रोग प्रतिकारशक्ती कमी होती त्याची, हं. आणि म्हणजे दुसऱ्या खतापेक्षा ह्याचं उत्पन्नही जास्त निघतं. साधारण आपण पाहतो की आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकलेला आहे, शेजारी रासायनिक खताचा वापर केलेला आहे. तो फरक काय तुम्हाला दृश्य स्वरूपात काय फरक दिसतो? दिसायला आमच्या पीक जे आहे ते तजेलदार दिसतं, हा. हिरवगार दिसतं, हा. आणि त्याला रोग जास्त होत नाही बर. आणि उत्पन्न पण जास्त होतं. साधारण जो हंगाम आहे म्हणजे त्याचा जो उत्पादनाचा काळ आहे तो काय कमी जास्त होतो का, वाढतो का, त्याच्यामध्ये काय अनुभव? एक जर समजा आपण वाटाणा घेतला हा, तर रासायनिक खत, आता हे गांडूळ खत आणि युरिया सुपल्यावाले खत हा. जे पीक आहेत त्याच्यापेक्षा एक तोडा हा आमच्यावाला जास्त होतो, म्हणजे उत्पादन तुम्हाला जास्त मिळते. वाढतं. रोगाच्या संदर्भामध्ये काय फरक दिसतो? रोग पीक वाढतं. म्हणजे बुरशी वगैरे होत नाही त्याला, हा आणि पीक पण होत नाही जास्त. हा म्हणजे इकडे आपल्याला ह्या परिसरामध्ये सतत थुईथुई पाऊस असल्यामुळं बुरशीचं प्रमाण वाढतं. मग त्याला बुरशी होत नाही. हे खत वापरलं ना तर त्याला बुरशी कमीच पडते, फार शेवटी पडते. साधारण ज्या महिला शेतीमध्ये काम करतायत, त्यांच्या शेतीमध्ये किंवा घरामध्ये शेतीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये त्या सहभागी होतात किंवा त्यांच्या निर्णयाला घरामध्ये मान असतो, अशा महिलांसाठी आपण काय सांगाल, काय सल्ला द्याल? त्यांना हे एवढंच सांगेल की तुम्ही जे दुसरं खत वापरता ते खत न वापरता तुम्ही गांडूळ खत एकदा वापरून बघा, आणि तुम्हाला काय रिझल्ट येतो हे पहा, आणि नंतर पुढचं बघा. धन्यवाद. तर ही प्रोसेस कशी आहे गांडूळ खत तयार करण्याची? गांडूळ खत तयार व्हायला साधारणपणे 45 ते 60 दिवस हा. लागतात. ओके, जेव्हा आपण शेण घेऊन येतो ट्रॉलीनी, हा. डम्पिंग ट्रॉलीनी इथं शेण आपण खाली करतो,
नंतर मजूर लावून आपण ते शेण बेडवर लावतो. साधारणपणे आपले बेड आहेत 4 फूट रुंद, ओके, आणि 30 फूट लांब, लांबी. आणि साधारणपणे 1 ते 1.5 फूट किंवा कधी या सीझनमध्ये 2 फुटापर्यंत आपण त्याची उंची ठेवतो. आपण त्याच्यावर शेण टाकल्यानंतर शेण पूर्ण पाण्याने भिजवून घेतो, ओके, थंड, कारण शेणामध्ये उष्णता असते. उष्णता जाईपर्यंत शेण थंड हात घालून आपण चेक करतो. एकदा थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कल्चर सोडतो. कल्चर म्हणजे गांडूळ सोडतो, आणि गांडूळ सोडल्यानंतर मग त्यांची क्रिया ती चालू होते. साधारणपणे 20 ते 25 दिवसानंतर वर थोडासा थर यायला सुरुवात होते, कारण गांडुळांची जी पद्धत आहे की त्यांनी खाल्ल्यानंतर विष्टा करायला ते वरती येतात, आणि वरती एक विष्टेचा चहा पावडर सारखा एक थर तयार होतो, आणि नंतर मग तो थर आपण हाताने काढून घेतो. आता आपण जसं जसं तयार होईल तसं आपण तसं काढतो. साधारण एका बेडवरनं आपल्याला 4 ते 5 वेळेला खत काढावं लागतं. आता हे गांडूळाची काही जात प्रजाती वगैरे असते का, किंवा हो. काय किंवा जास्त प्रमाणात गांडूळ खत तयार झालं पाहिजे अशा काही प्रजाती आहेत का? नाही, ते आता आपल्या- गांडुळाच्या तुमच्याकडे- भरपूर प्रजाती आहेत, जवळपास 3000च्या आसपास प्रजाती आहे. ओके. पण गांडूळ खत निर्मितीसाठी जी प्रामुख्याने जी वापरली जाते ती आयसेनिया फॅटिडा, हा ओके, ही ऑस्ट्रेलियन प्रजात आहे. हा आणि दुसरी एक जात आहे ती युड्रिलस युजिनी, हा ही आफ्रिकन जात आहे. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर केलं तर खताची निर्मिती फार होते, फास्ट होते, कारण आयसेनिया फिटेडिया हे गांडूळ खत वरच्या थरामध्ये काम करतं, हा. आणि युड्रिलस युजिनी हे जे प्रकार आहे गांडुळांचा तो खालच्या थरामध्ये काम करतो, हा. आणि त्याच्यामुळं खत निर्मितीचं जे प्रमाण आहे ते गती येते. गती येते त्याला. आपल्याकडे कुठल्या प्रकारची माझ्याकडे दोन्ही प्रकारचे आहे. प्रामुख्याने आयसेनिया फेटेडाचं प्रमाण थोडंसं जास्त हा. आहे, युड्रिलस युजिनीचं पण प्रमाण आहे. आता तुम्ही उद्योग म्हणून, व्यवसाय म्हणून ह्या गांडूळ खताच्या निर्मितीकडे वळालेला आहात. हम्म, आता काही लोकांना असं वाटेल की बाबा खत नको आम्हाला, हम्म, आम्हाला उद्योग करायचा आहे, मला व्यवसाय करायचा आहे, हम्म, गांडूळ खताचं मला युनिट उभं करायचं आहे. हम्म. तर मग अशा लोकांना तुम्ही काय मदत करू शकाल का, किंवा काय मग तसं काय काही हो, नक्कीच मी असे प्रोजेक्ट उभे करून देतो. हा, म्हणजे मग कोणाला जर पाहिजे असेल तर पूर्णपणे हो, त्याला हो. मार्गदर्शन. पूर्णपणे त्याला गांडूळ खताचा प्रोजेक्ट उभा करून आणि त्याचं पहिला बेड निघेपर्यंत, हा. म्हणजे एक लॉट निघेपर्यंत आपण त्याला त्याचं व्यवस्थापन. मार्गदर्शन करतो. साधारण काय कशाच्या पद्धतीने करता, म्हणजे काय समजा एखाद्याचं, आणि मग एखाद्याला वाटलं की आपल्याला आता गांडूळ खताचा प्रकल्प उभा करायचा आहे, तर त्यांनी कुठून सुरुवात करावी आणि किती सुरुवातीला कशा त्यांनी पद्धतीने? कमीत कमी व्यावसायिक पद्धतीने जर गांडूळ खत प्रकल्प करायचा असेल तर कमीत कमी 15 ते 20 बेड पासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे. साधारण 4 फूट रुंद, 30 फूट लांबीचे हा. साधारणपणे 15 ते 20 बेड जर त्यांनी केले हा. तर त्यांनी व्यावसायिक पद्धतीने तिथून त्याची सुरुवात करू शकतो. ते साधारण 15 ते 20 बेड मध्ये किती खत त्याला मिळू शकतं? 15 ते 20 बेड मध्ये जर मी सांगितलं त्या पद्धतीने जर केले तर साधारणपणे 5 ते 6 टन खत त्याला एका लॉट मध्ये मिळू शकतं. म्हणजे 40, 50, 60 दिवसाच्या हा, ह्याच्यात. हा. 60 दिवसाचा प्रत्येक लॉट त्या पद्धतीने. आता आपण पाहतो की शेतकरी हे टाकतायत, हम्म. शेणखत टाकतायत, काही शेतकरी गांडूळ खत वापरतायत, परंतु गांडूळ खत वापरण्याचं शेतकऱ्यांचं प्रमाण अजून म्हणावे असं लोकांमध्ये नाही. अवेअरनेस म्हणा, किंवा अजूनही त्याच्यामध्ये जागरूकता व्हायला पाहिजे. तर ती का बरं, काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांना थोडंसं कसं होतं की ग्रामीण भागामध्ये सगळ्यांच्याकडे जनावरं असतात, शेणखत घरचं उपलब्ध असतं, त्याच्यामुळं थोडंसं ते शेणखतालाच प्रेफर करतात. पण जेव्हा केव्हा हे खत वापरतील त्याच्यानंतर रिझल्ट. पुन्हा रिझल्ट बघितल्यानंतर शेतकरी पुन्हा खत घेऊन जातात. आता युनिट उभं करायचंय मला, समजा एखादा तरुण युवक आहे तुमच्याकडे आलेला आहे, मला आता युनिट उभं करायचं, त्याची पूर्व तयारी काय असली पाहिजे, आणि त्याला किती खर्च अपेक्षित आहे, आणि तुमचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने करणार किंवा काय करणार त्याच्या? नवीन एखाद्याला युनिट तयार करायचं असेल तर फार सोपं आहे. ओके, त्याच्याकडे शेणाची उपलब्धता पाहिजे. ओके, शेण त्यांनी स्वतःचं शेण असेल, स्वतःच्या घरी जनावर असतील तर ते शेण असेल तर उत्तमच, नाही तर तो विकत घेऊन हे करू शकतो. साधारणपणे एक 5-6 ट्रॉल्या जर शेण खत असेल तर तेव्हापासून तो 10 ते 15 बेड, किंवा जर थोडंसं जास्त शेण असेल तर तो 15 ते 20 बेडनी त्याची सुरुवात करू शकतो. साधारण आता सुरुवातीपासून काळजी काय घेतली पाहिजे त्यांनी? म्हणजे सुरुवातीला त्यांनी बेड लावले, बेड नंतर त्याच्यामध्ये गांडूळ सोडायचे आपल्याला, ते हा. कल्चर किती खर्च आहे त्याला, हा, आणि ती तर गांडूळ साधारण- सोडत असताना त्याची काय आपल्याला काळजी दक्षता घ्यावी लागते? काळजी घ्यायची.
साधारणपणे 30 बाय 4 फुटाचा जर गांडूळ खत आहे त्याच्यावर साधारण कल्चरची आवश्यकता 30 किलो कल्चरची आवश्यकता आहे. हा. साधारण त्याचा अंदाज असा आहे की 1 फुटाला 1 किलो कल्चर आपण गांडूळ टाकणं द्यावं. हा. आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही तो बेड करू शकतो. आपण शेण बेडवर टाकल्यानंतर पहिला सगळ्यात महत्वाचं काय तर शेणाला थंड करून घ्यायचं. पाणी मारून पहिले 4-5 दिवस दररोज शेणाला पाणी मारून शेण पूर्ण थंड करून त्यातून पाणी निघालं पाहिजे शेणातून. एकदा पाणी निघालं शेण थंड झाल्यानंतर आपण त्याच्यावर कल्चर सोडायचं. कल्चर सोडल्यानंतर काही नाही पण त्याच्यावर काहीतरी गोनपाट असेल किंवा आपलं असं शेडनेट असेल तर शेडनेटने त्याला झाकायचं. कारण गांडूळ हा अंधारप्रिय प्राणी आहे. म्हणजे जर अंधार असेल तर 24 तास त्याचं काम चालू असतं. उजेडाला संवेदनशील आहे. उजेडात दिसला की तो जमिनीत जातो किंवा खतामध्ये जातो. तर त्याला आपण वरून काहीतरी गोनपाट किंवा अंधार केला थोडक्यात झाकण टाकून तर त्याचं काम 24 तास चालू होतं. नंतर आपलं फक्त एकच काम आहे की वापसा कंडिशन मध्ये बेड आपल्याला ठेवायचं. म्हणजे सारखं पाणी पण नाही मारायचं आणि जास्त कोरडं पण होऊ द्यायचं नाही. वापसा कंडिशन मध्ये ठेवायचं. हे असं केलं की साधारण 15 ते 20 दिवसानंतर तुम्हाला वर्ण साधारणपणे एक थर यायला सुरुवात होते. चहा पावडर सारखा थर. तो चहा पावडरचा थर म्हणजेच गांडूळ खत. साधारण प्रमाण किती आहे म्हणजे एका बेडला किती गांडूळ लागतं, किती किलो, किती हा तर मी तुम्हाला आता सांगितलं की साधारणपणे 30 फुटाचा जर बेड असेल तर 30 किलो गांडूळ लागतील. आणि 30 किलो गांडुळापासून फार चांगल्या प्रकारे खताची निर्मिती होती. नुसते खतच निर्मिती होत नाही तर दुसऱ्या लॉट पर्यंत 30 किलोची 60 किलो गांडूळ पण होतं. साधारणपणे 2 महिन्यामध्ये गांडूळ डबलच्या आसपास होती. मग ते गांडूळ आपण पुढचे नवीन बेड करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. साधारण सुरुवातीला गांडुळाचा किती खर्च होईल? एखाद्याला समजा एक ट्रॉली शेणखत त्यांनी आणलेलं आहे आणि त्याला आता सुरू करायचं मग त्यासाठी मग आता ती गांडुळाची संख्या आणि कट कुठं तुमच्याकडे ती गांडूळ उपलब्ध होती आणि कशा पद्धतीने त्याची दर काय आहे? अच्छा, माझ्याकडे गांडूळ उपलब्ध मोठ्या प्रमाणात गांडूळ उपलब्ध आहेत. दर म्हणाल त्याचा तर 400 रुपये किलोनी आपण ही गांडूळ देतो. ही फक्त गांडूळ देतो, त्याच्यामध्ये खत मिसळीत नाही, फक्त गांडूळ देतो. ओके. आणि एखाद्याला नवीन प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याला सगळं मार्गदर्शनही करतो. त्याच्या प्रोजेक्टवर जाऊन त्याला संपूर्ण खत निर्मिती कशी होती आणि एक लॉट निघेपर्यंत आपण त्याला संपूर्ण व्यवस्थापन गाईडलाईन करतो. काही शेतकऱ्यांना वाटलं की आता काय नाही आमच्याकडे काकांच्याकडे जायची आणि आम्हाला आता माहिती घ्यायची, नवीन सुरू करायचा व्यवसाय, अशा शेतकऱ्यांसाठी काय कार्यशाळा किंवा काय त्यांच्यासाठी एखादा गटाचे 10-5 शेतकरी एकत्र आले त्यांना माहिती देण्याचं असं काय आपल्याला उपक्रम आपण राबवू शकाल का किंवा काय आपल्याला? नक्कीच, काहीच अडचण नाहीये. असे जर शेतकऱ्यांनी जर विचारणा केली तर आपण एखाद्या रविवारी पूर्ण दिवसाचा सेशन घेऊ शकतो आणि त्याला फ्री ऑफ कॉस्ट त्याला आपण संपूर्ण मार्गदर्शन करू. मोफत त्यांना तुम्ही मोफत सगळी माहिती आपण देऊ शकतो. आपण पाहता की गांडुळाचा प्रकल्प ज्यांना सुरू करायच्या नवीन युवकांना की ज्यांना आपल्या शेतामध्येच आता खताचं निर्मिती करायची किंवा विक्रीचा व्यवसाय करायचा, त्या शेतकऱ्यांना काकांनी प्रशिक्षण व्यवस्था सुरू केलेली, प्रशिक्षणाची सोय ते करणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण आता गांडूळ खत प्रकल्प सुरू करावा तर त्या शेतकऱ्यांनी आम्ही स्क्रीनवर जो नंबर देतोय त्या नंबरवर आपण संपर्क साधावा, म्हणजे त्या पद्धतीनं तुम्हाला नियोजन करता येईल. या ठिकाणी गारड्याच्या जवळ रावडेवाडी आहे, त्या ठिकाणी हा प्रकल्प आहे आणि निश्चितपणे या प्रकल्पाला आपण भेट द्यावी आणि गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प आपण सुरू करावा. आपल्या शेतासाठी या गांडूळ खताचा वापर करावा पडते. तर गांडूळ खताचं साधारण तुम्ही विक्री करताना गांडुळांबरोबर शेतकऱ्यांना गांडूळ खत देता का चाळून? आता बघितलं ही चाळणी आपल्याला समोर दिसते, त्यांना चाळून देता. कुणी म्हटलं काय नाही आम्हाला गांडुळाचं खत पाहिजे तर मग काय आपल्याला तसं काय नाही, ती आम्ही दोन्ही पर्याय उपलब्ध करून देतो. शेतकऱ्यांनी जर मागणी केली आम्हाला बिगर चाळता पाहिजे तर आम्ही बिगर चाळता देतो. बिगर चाळता दिलं तर त्याचा फायदाच त्याच्यामध्ये होतो, कारण त्याच्यामध्ये गांडुळांचं प्रमाण असतं. ओके. पण जेव्हा आपण चाळणीने चाळतो तेव्हा सुद्धा गांडुळाची अंडी आणि लहान गांडूळ त्याच्याबरोबर जातात. जेव्हा तो शेतामध्ये टाकतो तर त्या गांडुळाची पैदास त्याच्या शेतामध्ये सुद्धा सेंद्रिय कर्ब जर खायला मिळाला, सेंद्रिय पालापाचोला जर त्याला खायला मिळाला तर गांडुळाची संख्या त्याच्या शेतामध्ये सुद्धा वाढू लागते. काय काम करते तू इथं? खत चाळते, काका काकीला मदत करते. अरे वा. आणखीन दादा तू काय काम केलं रे इथं? खत चाळतो, गांडूळ भरून देतो आणि पिशव्या भरू लागतो. लोक येतात का इथं गांडूळ वगैरे न्यायला? मग त्यांना काय सांगता तुम्ही?
की आता गांडूळ न्या तुम्हाला चांगला इफेक्ट भेटला तर परत या. मग ते आता चांगला इफेक्ट भेटला, तुम्हाला काय माहिती चांगला इफेक्ट? आता ते सांगतेत ना आम्हाला ते. होय, लोक सांगतात. हा तुमच्या घरच्यांनी वापरलेलं आहे का? हा, माझ्या घरच्यांनी वापरली की. कशासाठी वापरलंय? कांद्यासाठी आणि फुलांसाठी. होय, हम्म. मग काय परिणाम झाला, काय वाटतं? आम्हाला कांद्यांचा चांगला परिणाम झाला. कांदा चांगला मोठा झाला, हा. कलर आला कांद्याला. हां आम्ही दोनदा कांद्याला खत टाकलेलं. हां, खत टाकून आम्ही लगेच पाणी दिलं. गांडूळ खत. हा, गांडूळ खत टाकून. मग त्याचे तुम्हाला चांगलं उत्पादन आलं का? हा. फुलांसाठी? फुलांसाठी म्हणजे फुल मोठं होतं चांगलं. हां, हा, चांगली फुलं होती. झाड पण चांगली मोठं होते. तू जरी दादा. मी इथं गाडलो भरू लागतो. गिरायक आलं की तिथून घरापासून येतं ना, हां हां इथं कोण नसलं की मग सांगायला लागतं. हा. मग गांडूळ भरून दिला त्याच्या जोडीला असतो मी कधी कधी. हां, कुठनं येतात लोक, कुठून कुठून? लांबून येत असे पुण्यावनी लोणावळीतनं, म्हणजे हा. असे शेतातनं कोण असलं तर तिकडून मोठी शेती करतात ती. हां, ती लोक येतात का? हा, लोक येतात. बरं.